नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अन्न हे पूर्ण ब्रह्म. या पूर्ण ब्रह्माचा आपल्याकडनं कधीही अपमान होता कामा नये, कारण या अन्नावर आपलं जीवन अवलंबून आहे. अन्नासाठीच म्हणजेच पोटासाठीच आपण कष्ट करतो आणि मग कष्ट करून मिळवलेल्या या अन्नाविषयी कृतज्ञता, आदरभाव हा आपल्या प्रत्येकाच्या मनात असलाच पाहिजे. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. युरोप कप फुटबॉलच्या एका उपांत्य सामन्यात प्रेक्षकांमधनं कुणीतरी पावाचा तुकडा मैदानावर भिरकावला खेळाडूच्या दिशेनं. खरं तर त्या मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूनं त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं होतं आणि तो तुकडा उचलून त्यानं सीमारेषेच्या पार भिरकावून द्यायला हवा होता की नाही. कारण तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर वार्षिक 300-400 कोटी कमाई करणारा अब्जाधीश फुटबॉलपटू होता. तोपर्यंत 2 विश्वचषक तो खेळलेला होता आणि आणखी एका विश्वचषक स्पर्धेमध्ये तो सामील झालेला होता. त्याने हे असं काहीही केलं असतं तरी त्याला कुणी काही बोलणार नव्हतं किंवा त्याच्यावर कोणी काही टीका करणार नव्हतं. पण त्यानं तसं केलं नाही. त्याने असं केलं की ज्यामुळे जगातल्या करोडो फुटबॉल शौकीनांच्या हृदयालाच त्याने हात घातला. त्याची ती एक छोटीशी आणि अनपेक्षित कृती करोडो लोकांना एक चांगला संदेश देऊन गेली. काय केलं त्यानं? तर त्या अब्जाधीश खेळाडूनं तो पावाचा तुकडा विनम्रतेने खाली वाकून उचलला. दोन्ही हातानं हळुवारपणे धरून त्यानं त्या तुकड्याचं चुंबन घेतलं आणि आपल्या कपाळाला लावून त्याने त्या पावाच्या तुकड्याचे कृतज्ञपणे जणू आभार मानले आणि तो तुकडा विनम्रपणे मैदानाच्या बाजूला नेऊन ठेवला. अन्न म्हणजे परब्रह्म हा संदेशच जणू त्या खेळाडूनं जगातल्या सगळ्या लोकांना दिला. प्रत्येक धर्म हेच सांगत आलाय, पण आपण कधीच मनावर घेत नाही. आपण हॉटेलमध्ये कुटुंबासह जातो आणि नको इतके पदार्थ मागवतो आणि पोट भरलं की उरलेलं टाकून देतो. होतं ना असं? याला पैशाची मस्ती म्हणतात. पैसे मोजले म्हणून त्या अन्नाशी कसंही वागायचा हक्क आपल्याला मिळत नाही. अनेक देशात तर अन्न असं टाकलं तर दंड ठोठावतात. 1000-2000 रुपये फेकण्यापूर्वी त्या अन्नासाठी कोणीतरी उन्हातान्हात किती राबलंय हे कधी विसरता कामा नये आणि अन्नाची नासाडी कधीही करता कामा नये असा जणू संदेशच देऊन माणुसकीचं दर्शन उभ्या जगाला घडवणाऱ्या तो महान फुटबॉलपटू कोण होता माहितीये? त्या महान फुटबॉलपटूचं नाव आहे मॅस्यूट ऑझिल. मॅस्यूटनं सगळ्या मानवजातीला त्याच्या कृतीतून फार सुंदर संदेश दिला. तो म्हणजे अन्न हे परब्रह्म. अन्नाचा आदर करा. भुकेल्याला अन्न द्या. अन्न वाया घालवू नका. भुकेल्याला अन्न द्या, कारण अन्नामुळेच मानवजातीचं अस्तित्व टिकून आहे. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.